नेक्स्ट आपण बघणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा. ओके. याच परीक्षेला आपण काय म्हणतो? शिष्यवृत्ती परीक्षा. याच परीक्षेला आपण काय म्हणतो? स्कॉलरशिप परीक्षा. आता ही परीक्षा कुणाकुणाला देता येते? इयत्ता पाचवी, जे सध्या आता आहे इयत्ता पाचवी मध्ये आहेत, किंवा व जे आठवी मध्ये आहेत, ह्या दोन्ही वर्गाच्या मुलांना ही परीक्षा देता येते. ओके. सिंपल. बघू या परीक्षेची माहिती काय काय आहे, बघू आपण. आता ह्या तारखा गृहीत धर नका धरू, कारण हे गेल्या वर्षीचा प्रॉस्पेक्ट आहे. ह्याच्यामध्ये थोडासा जास्ती काय बदल नाही, सिलेबसमध्ये पण बदल नाही. बदल काय होणार आहे? फक्त परीक्षेच्या तारखेमध्ये बदल होणार आहे. क्लिअर? म्हणजे ही जी तारीख आहे, आता हे 18 फेब्रुवारी 2024 ला सांगितली होती, आता ह्या वर्षी झाली आपली 19 जानेवारीला झाली. ओके. सो आता ह्या परीक्षेमध्ये फक्त परीक्षेच्या तारखेमध्ये बदल होईल, बाकी काही नाही. पण फेब्रुवारीमध्ये झाली होती, सो ही पण परीक्षा फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये होईल. म्हणजे पुढच्या वर्षी पण जे मुलं देणार आहेत. आता हे कुणाकुणासाठी आहे बघा, इयत्ता पाचवीसाठी काय काय आहेत बघा. इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, म्हणजे आपण जी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतो स्कॉलरशिप, ती परीक्षा आहे. शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, ही एक परीक्षा आहे. आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, ही पण परीक्षा आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, ही पण परीक्षा आहे. ह्याच जेवढ्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी एकच पेपर असतो. हो का? पण फॉर्म भरते वेळेस आपल्याला सांगितलं जाते, तुम्हाला शासकीय विद्यानिकेतन मध्ये प्रवेश पाहिजे का? तिथे जर तुम्ही टिक केलं राईट, हो पाहिजे, तर मग तुम्हाला तिथे विचार केला जातो. आदिवासी विद्यानिकेतन मध्ये प्रवेश पाहिजे का? मग त्यावेळेस तुम्हाला, जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही तिथे टिक केलेलं असलं होय म्हणून, तर तुमचा विचार केला जातो. विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश, अशा काही शाळा आहेत ज्या त्यांच्यासाठी चालवल्या जातात. तर त्या शाळांमध्ये ह्या ज्या खालच्या तीन ज्या परीक्षा आहेत, शासकीय विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन आणि भटक्या विमुक्त जातींसाठी किंवा भटक्या जमातींसाठी विद्यानिकेतन, ह्या तिन्ही ज्या आहेत शाळा आहेत, तर त्या शाळांमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल, नवोदयाला जसं ऍडमिशन मिळते त्याप्रमाणे ह्या शाळांमध्ये पण रहिवासी ऍडमिशन मिळते. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मग तुम्ही एकतर कास्टमध्ये असले पाहिजेत, अदर कास्टमध्ये असले पाहिजेत, आदिवासी असले पाहिजेत, भटक्या विमुक्त जातीतले असले पाहिजेत किंवा जमातीतले असले पाहिजेत. त्यांच्यासाठीच. बाकी जे ओपन वाले आहेत किंवा जे कास्टमध्ये येत नाहीत त्यांच्यासाठी तर एकच एक्झाम आहे, म्हणजे ती एक्झाम देता येते आणि स्कॉलरशिप मिळवता येते. सिंपल. अशी सुविधा आठवीला नाही आहे. पण आठवीला हे जे आपली पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे, म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा आहे, ती मात्र आठवीला देता येते. इथं कन्फ्युज राहायचं नाही. पाचवीचे ओपन वाले सगळे ही परीक्षा देऊ शकतात, कास्टवाले पण देऊ शकतात, सगळेच देऊ शकतात. आठवीमध्ये तसं कोणत्या शाळेला वगैरे ऍडमिशन घेण्यासाठी, म्हणजे विद्यानिकेतनला वगैरे घेण्यासाठी अशी काही सोय नाही. नेक्स्ट, परीक्षा कुणातर्फे घेतली जाते बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, जी पुण्याला आहे, त्यांच्यातर्फे घेतली जाते. ओके. नेक्स्ट, आता काय परीक्षेचं बघा, महत्वाचं परीक्षेसाठी काय विषय असतात, काय काय केलेलं असते. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी. आता या पाचवीच्या मुलांसाठी, एवढ्या सगळ्यांसाठी, म्हणजे हे शिष्यवृत्ती पण आहे ह्याच्यात, हो का, विद्यानिकेतन आहे भटक्या जमातींसाठी, आदिवासी विद्यानिकेतन आहे आणि शासकीय विद्यानिकेतन आहे. ह्या सगळ्यांसाठी एकच परीक्षा, सेम पेपर, सगळं सेम, सगळं सेम, काय त्यात बदल नाही. फक्त कॅटेगरीनुसार त्याची विभागणी केली जाते नंतर. ओके. सो त्याच्यात बघा आता काय काय असतंय. प्रथम भाषा. प्रथम भाषा आहे, जर सपोज तुम्ही आता मराठी मिडियमची असाल तर तुमची प्रथम भाषा मराठी होणार. आणि जर तुम्ही इंग्लिश मिडियमचा असला तर तुमची प्रथम भाषा इंग्लिश होणार. एवढाच फरक आहे. ओके. 25 प्रश्न असतात, 50 गुण, म्हणजे 2 गुण प्रतिप्रश्न. हो का? लक्षात आलं का? प्रतिप्रश्नाला किती गुण असतात? 2 गुण असतात. म्हणजे हे झाले 50 गुण. आणि गणित, गणितामध्ये 50 प्रश्न, त्याचे पण 100 गुण. असे हा पहिला एक पेपर असतो 150 मार्कांचा. ओके. हा 150 मार्कांचा पेपर. हे कोण आहे रे? काय ओंकार? काय अडचण आहे का? कशाला काय करतो रे? बस बघ ना काय चालू आहे, त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन. ठीक आहे, चलो. ओके. नेक्स्ट, तृतीय भाषा, म्हणजे जे आता मराठी मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी ही भाषा इंग्रजी राहील. आणि जे इंग्रजी मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी मराठी राहील. एवढाच फरक आहे. म्हणजे तुम्ही मराठी मिडियमचे असला तर तुमची प्रथम भाषा मराठी, तृतीय भाषा इंग्रजी राहील. आणि जर तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल तर प्रथम भाषा इंग्लिश राहील, तृतीय भाषा मराठी राहील. सिंपल.
ओके. इथं पण इंग्रजीचे 25 प्रश्न असतात, ज्याला 50 मार्क्स असतात, 2 मार्क्स प्रति क्वेश्चन. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी असते, 50 प्रश्न असतात, त्याचे पण 100 मार्क होतात, हे पण 150. सो आपला रिझल्ट जो लागणार आहे हा 300 मार्क्स पैकी लागणार आहे. लक्षात आलं का? 300 पैकी किती मार्क्स घेणार आहेत त्याच्यावर आपला रिझल्ट लागणार आहे. प्रश्न 150च आहेत. हो का? वेळा पण दिलेल्या आहेत. एक पेपरला 1.5 तास वेळ दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला 75 प्रश्नासाठी 1.5 तास दिलेला आहे. दुसऱ्या 75 प्रश्नासाठी आणखीन 1.5 तास दिलेला असतो. त्या दोन परीक्षांच्या मध्ये आणखीन तुम्हाला 1-1.5 तास गॅप दिलेला असतो. ओके. क्लिअर? आता ऑनलाईन आवेदन भरण्याचे म्हणजे कधी आहे? आता हे एवढ्या सगळ्या तारखा आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. इथं लक्षात घ्या काय आहे महत्वाचं. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर. म्हणजे स्कॉलरशिपचे फॉर्म कधी चालू होतात? तर 1 सप्टेंबरला फॉर्म चालू होतात. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या परीक्षेचे फॉर्म भरले जातात. जे 5वीचे आणि 8वीचे दोन्ही एकदाच भरले जातात. हे अतिशय महत्वाचं आहे. ओके. आता बघा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप काय असते? कशी कशी घेतली जाते? पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 4 पर्याय असणार. बहुपर्याय म्हणजे 4 पर्याय. आताच बघितलं ना आपण, 1, 2, 3, 4. एमटीएस, सेम एमटीएस, काहीच अडचण नाही. ओके. त्यात पण ओएमआर शीट असते. प्रत्येक प्रश्नासाठी ABCD संचांच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतात. म्हणजे प्रश्नपत्रिका सगळ्यांना एकच असते. लक्षात आलं का? पण त्याच्यात पण बदल केलेले असतात. म्हणजे आजूबाजूला समजा मुलं बसलेले आहेत, तर त्याचा त्याचा पहिला प्रश्न आलेला आहे, तो आपला 22वा असू शकतो. किंवा त्याचा सपोज 34वा प्रश्न आहे, तो आपला 46वा कुठंतरी असू शकतो. प्रश्न तेच राहणार. तुमच्या प्रश्नपत्रिकेत जे 50 प्रश्न आहे, तेच प्रश्न कोणत्याही प्रश्नपत्रिकेत ABCD 4 कॅटेगरी जरी असल्या, तरी चारही कॅटेगरीमध्ये 50 प्रश्न सेमच असणार. फक्त पहिल्या प्रश्नांची जागा बदलली असेल. पहिला प्रश्न कुठं तर 8व्याला गेला असेल, म्हणजे ए मध्ये जर पहिला असला तर तो बी मध्ये 8वा असेल, सी मध्ये कुठं तर 6वा असेल, आणि डी मध्ये कुठं तर 14वा असेल. अशा पद्धतीने मिक्स करून दिलेलं असतंय. बाकी काही नाही त्याच्या विषयी. ओके. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी साठी महत्वाचं लक्षात घ्या. 5वी साठी उत्तरांच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असतो. हे कुणासाठी आहे? 5वी साठी आहे. लक्षात घ्या, महत्वाचा. एकच पर्याय अचूक असेल. परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 8वीच्या मुलांसाठी काय बघा, प्रत्येक पेपरसाठी कमाल 20% प्रश्नाच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील. लक्षात आलं का? म्हणजे तुमचे जे 80% प्रश्न आहेत, हो का, त्याला एकच पर्याय असेल. 20% प्रश्न असे असतील काय, ह्याच्यामध्ये काय असेल, तुम्हाला 2 पर्याय असतील. म्हणजे हा एक आणि हा 2, असे 2 पर्याय असणार आहे. म्हणजे त्याचे आन्सर 2 निघणार. 20% प्रश्न टफ लेवल. लक्षात आली का? प्र- किती हार्ड म्हणजे अवघड काठिण्य पातळी म्हणू आपण त्याला, किती असते लक्षात आलं का? 20% जे आहेत, तर 20% प्रश्न जे आहेत त्यांचे उत्तर किती येणार? 2-2 उत्तर येणार. हे फक्त कुणासाठी आहे? तर 8वीच्या मुलांसाठी आहे. बाकी 5वीच्या मुलांसाठी 4 पैकी 1 पर्याय असतो. सिंपल असते. ओके. क्लिअर? नेक्स्ट. आता पात्रता. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता काय? तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आपण सगळे महाराष्ट्रातलेच आहेत. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी परीक्षा घेते महाराष्ट्र शासनातर्फे, तर तो फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठी घेतल्या, बाहेरच्या मुलांसाठी नाही. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या मग त्यांनी ठेवलेल्या परीक्षा आहेत. ओके. म्हणजेच महाराष्ट्रात पालक किमान 15 वर्ष राहिलेला असं वास्तव्य असावे. ह्या अटी काही पूर्ण झाल्या पाहिजेत. फॉर्म भरला, स्कॉलरशिप मिळाली, ह्या अटी जर पूर्ण नाही झाल्या तर स्कॉलरशिप मिळणार नाही. ओके. विद्यार्थी शासनमान्य, शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेत 5वी किंवा 8वी मध्ये शिकत असावा. म्हणजे ही परीक्षा 5वी-8वीच्या त्या क्लासमध्ये जर तुम्ही असाल, आता सपोज ह्या वर्षी हे 4थीला आहेत, त्यांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येईल. ह्या वर्षी जे 7वीला आहेत, म्हणजे आणखी 7वीच्या 4थीच्या एक्झाम झालेल्या नाहीत, सो ह्या वर्षी जे 7वीला आहेत त्यांना पुढच्या वर्षी एक्झाम देता येईल. क्लिअर? आता विद्यानिकेतन प्रवेशाबाबत काही इथं माहिती दिलेली आहे त्यांनी. प्रवेश परीक्षेत प्रविष्ट होण्याबद्दलचे पात्रता निकष. आता बघा, विद्यानिकेतन काही विशिष्ट गावांसाठी दिलेले आहेत त्यांनी. ओके. विद्यानिकेतन कुठे कुठे आहेत बघा. पुसेगाव, सातारा, जिल्हा सातारा. धुळ्यामध्ये एक आहे, औरंगाबादला आहे, अमरावतीला आहे, केलापूर जिल्हा, यवतमाळ आहे. शासकीय विद्यानिकेतन आहे तिथं. सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणार असावा. आता जर ह्या शाळांमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल, तर काय काय तुमच्याकडे अटी असल्या पाहिजेत ते बघा. त्याचं पालन तुम्ही जर केलं तर तुम्हाला ह्या शाळेत मिळू शकतं ऍडमिशन. काय काय आहे बघा. 5वी मध्ये शिकत असावा.
महत्वाची अट आहे. शाळा ग्रामीण भागात असावी. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेला म्हणजे ह्या शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नाही. मुलगा पास जरी झाला तरी. ओके. फक्त मुलगा असावा. मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही. अतिशय लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे. फक्त मुलांसाठी आहेत ह्या विद्यानिकेतन, मुलींसाठी नाही. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला ऍडमिशन्स नाहीत. ऑनलाईन आवेदन भरताना शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय, या पर्यायासमोरील होय बटन, होय हा पर्याय नोंदवणे आवश्यक आहे. आता सांगितलं होतं ना तुम्हाला, या चारही परीक्षांसाठी आपल्याला ते टिक करावं लागते फक्त. म्हणजे होय लिहिलेलं, होय किंवा नाही असं लिहिलेलं असते. जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर मात्र 100% तुम्हाला तिथे होयला क्लिक करावं लागेल. शाळा कुठं कुठं आहेत? सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती आणि यवतमाळ या 5 ठिकाणी शाळा आहेत. क्लिअर आहे का? विद्यानिकेतनमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर काय करावं लागतं आपल्याला, किंवा त्यांच्या काय अटी आहेत ते. ओके. नंतर याच पद्धतीचं आणखीन शाळा असते आदिवासी शासकीय विद्यानिकेतन. ह्याच्यासाठी पण तोच फॉर्म, तोच परीक्षा. आता ह्या शाळेमध्ये जर तुम्हाला जे झालं तर विद्यार्थी काय आहेत, तर काय त्याची पात्रता असली पाहिजे बघा. विद्यार्थी 5वी मध्ये शिकत असावा. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. फक्त मुलगा असावा. मुलींसाठी नाही. अनुसूचित जमातीतील असावा, म्हणजे ST असावा तो. म्हणजे ओपन साठी, ओबीसी साठी इथं जागा नाहीत. फक्त STच्याच मुलांसाठी ह्या शाळा बनवलेल्या आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा. ह्याच्यात पण आणखीन शासनानं काय आदिवासी क्षेत्र ठरवून दिलेले आहे, त्याच्यातला तो असावा. फक्त मराठी किंवा सेमी मराठीतील असावा. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना इथे पण ऍडमिशन नाही. ओके. ऑनलाईन आवेदन भरताना आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय, या पर्यायासमोर होय हा पर्याय नोंदवणे आवश्यक आहे. लक्षात आलं का? तुम्ही जर ST मधले असाल, म्हणजे ह्या कास्टमध्ये जर तुमची कास्ट मोडत असेल, जात जर मोडत असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? फॉर्म भरते वेळेस लक्ष करावं लागेल की तिथं पर्याय दिलेला असतो की ह्या शाळेत पाहिजे का तुम्हाला प्रवेश, तर त्यावेळेस तुम्हाला होय म्हणून टिक करावं लागेल. ओके. नेक्स्ट. आणखीन एक परीक्षा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा. सेम असाच तोच फॉर्म, तेच परीक्षा, सगळं तेच. फक्त आपल्याला जायचंय का नाही त्याच्यासाठी. आता हे कुणासाठी आहे बघा. विद्यानिकेतन हे कमळेवाडी, जिल्हा शिरूर, दबडे तालुका, जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे. सदर प्रवेशासाठी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा. म्हणजे इथे जर जायचं असेल तर खालच्या अटी तुम्हाला पूर्ण केल्या पाहिजेत. 5वी मध्ये शिकत असावा. 8वीच्या मुलांसाठी हे पण नाही. आश्रम शाळेतील असावा. म्हणजे ही जी शाळा आहे किंवा या शाळेत जर ऍडमिशन पाहिजे असेल तर अतिशय महत्वाचं आहे की तो मुलगा आश्रम शाळेत शिकला पाहिजे. त्याचं शिक्षण जे आहे ते आश्रम शाळेत झालेलं असलं पाहिजे. फक्त मराठी किंवा सेमी मराठीसाठीच इथं पण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना सेम असंच आहे. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय, त्याच्यासमोर होय बटन तुम्ही दाबलं पाहिजे किंवा तिथं तुम्ही क्लिक केलेलं असलं पाहिजे, राईट केलेलं असलं पाहिजे, तरच तुमचा फॉर्म धरला जातो. तुम्ही सपोज आहेत, ह्या सगळ्या अटी तुम्हाला मान्य आहेत, पण तुम्ही फॉर्म भरते वेळेस जर तिथं होय पर्यायासमोर क्लिक नाही केलं, हो का, मग तर तुमचा विचार केला जाणार नाही. सिंपल. नेक्स्ट. परीक्षेचे माध्यम कोणकोणते असेल बघा. मराठी आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकीचं काय नाही एवढं. गुजराती, इंग्लिश, हिंदी कोणत्या याच्यात देता येते. सेमी पण करता येतील आपल्याला. आता उपरोक्त 7 माध्यमांशिवाय सेमी माध्यमांचे पुढील 6 पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला तर एक मराठी, मराठी मीडियम तर आपल्याला महत्वाचं आहे. मराठी मीडियम तर आपण बघितलं. सॉरी. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय काय म्हणजे सेमी मीडियमसाठी काय काय बघा. मराठी, इंग्रजी. म्हणजे सहसा आपले जे आपल्या भागातले मुलं आहेत ते सेमी मिडियमला जर असेल तर मराठी आणि इंग्रजी हीच भाषा असते. जे उर्दू मिडियमचे आहेत ते उर्दू इंग्रजी देऊ शकतात. हिंदी इंग्रजी, गुजराती इंग्रजी, तेलुगू इंग्रजी किंवा कन्नड इंग्रजी. म्हणजे सेमी मध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी या माध्यमातून परीक्षा देता येते. नेक्स्ट पुढे बघा. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठी ऑनलाईन आवेदन सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाचा पेपर व पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. म्हणजे जे सेमीचे मुलं आहेत, हो का, त्यांना अडचण एवढं काही लक्षात एवढं हे काही यायची गरज नाही. तुमचं जे गणित आहे त्याला तुम्ही काय म्हणता? इंग्लिश मिडियमसाठी मॅथ म्हणता, हो ना.
मराठीला मराठीच म्हणता, इंग्लिशला इंग्लिश म्हणता, ते लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही. गणितासाठी तुम्ही मॅथ म्हणता, तर तुम्हाला प्रश्नपत्रिका मराठीत पण असेल, इंग्लिशमध्ये पण असेल. किंवा इथं आपण दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता म्हणू. हो का? बुद्धिमत्ताला तुम्ही IQ म्हणता, इंटेलिजन्स क्वेश्चन. ओके. सो तो तुम्हाला इंग्लिशमध्ये येईल तो पेपर. काय अडचण नाही, मराठीत पण येईल, इंग्लिशमध्ये पण येईल. हे सेम साठी. ओके. म्हणजे काही अडचण येणार नाही. सिंपल. नेक्स्ट, वयोमर्यादा काय असल्या पाहिजेत. आता ह्या वयोमर्यादा दरवर्षी बदलल्या जातात. आता हे आपण 2024 मध्ये झालेल्या एक्झामचं बघतोय. सो हे ती तारीख सांगितलेली आहे. आता तुमची तारीख जी येईल ते काय येईल आता? 1 जून. ह्या वर्षीची तारीख कशी येईल आता? 2025. हो का? 1 जून 2025. तर ह्या वेळेसपर्यंत जो पाचवीला परीक्षा देणार आहे, हो का, त्या मुलाचं 11 वर्ष वय असलं पाहिजे. पाचवीला परीक्षा देणारा 11 वय असलं पाहिजे. आणि दिव्यांग म्हणजे तो जर अपंग असेल तर त्याला 15 वर्षापर्यंत चान्स आहे. नेक्स्ट, जे आठवीला परीक्षा देणारे आहेत त्यांचं 14 वर्ष वय. लक्षात आलं का? कधीपर्यंत? 1 जून. आता तुम्ही तारखा चेक करा स्वतःच्या. 1 जून 2025 ला तुमचं वय 14 होतंय का? किंवा 1 जून जे आठवीला परीक्षा देणार आहेत आणि 1 जून 2025 ला जे पाचवीला परीक्षा देणार आहेत त्यांचं 11 वर्ष वय होते का? म्हणजे ही कॅटेगरी दिलेली आहे. ठीक आहे. वयोमर्यादा लक्षात आली. नेक्स्ट, आवेदनपत्रात विद्यार्थ्यांची जन्मतारीख बघा, इथे महत्वाचं आहे. चुकीची नोंदवल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. चुकीची जर जन्मतारीख दिली परीक्षा देण्यासाठी तर ते ओपन होणारच आहे, कारण ते सगळे कागदपत्र डॉक्युमेंट तुमचे मागवून घेतात. मग त्यावेळेस जर तुम्हाला तुमची जर काही अडचण झाली, तुम्ही जर चुकीची जन्मतारीख लिहिलेली असली तर मात्र तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही, पास होऊन सुद्धा. त्याच्यामुळे काही हे नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या रजिस्टर, दाखल खारीज रजिस्टरवरून खात्री करूनच जन्मतारीख अचूकपणे नोंदवणे हे मुख्याध्यापकांचं काम आहे. शिष्यवृत्तीचा फॉर्मच शाळा भरते, त्याच्यामुळं बाहेरून फॉर्म भरता पण येत नाही शिष्यवृत्ती परीक्षेचा, स्कॉलरशिप परीक्षेचा. त्यामुळे त्याच्यात काही अडचण येणार नाही सहसा. नेक्स्ट, आणखीन एक महत्वाची सूचना आहे त्यांनी दिलेली याच्यात. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्रे भरल्या स्क्रीनवर विद्यार्थ्याचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे तरी विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल, परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. म्हणजे सपोज तुमची वयोमर्यादा, तुम्ही पाचवीला आहेत पण तुमचं वय झाले 12 वर्ष, आता कसं करायचं? शाळेत उशिरा घातलं, हो का? मग आता तुम्हाला परीक्षा देता येईल पण शिष्यवृत्ती मिळणार नाही. हे महत्वाचं आहे. तुम्ही पाचवीमध्ये आहेत म्हणून तुम्हाला परीक्षा देता येईल, पण वयोमर्यादेत बसत नसल्यामुळे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही. ओके. अशा विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेस प्रवेश मिळेल, परंतु विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळणार नाही. त्यांना गुणवत्ता यादीत पण स्थान मिळणार नाही. त्यांचा सर्टिफिकेट वगैरे फक्त मार्क होईल त्यांचा. तसेच सदर बाब संबंधित विद्यार्थी पालक यांच्या निदर्शनात आणून द्यावी. म्हणजे आपण हे लक्षात ठेवायचं, जर आपल्याकडनं अशा चुका झाल्या तर. परीक्षा शुल्क अतिशय नगण्य परीक्षा शुल्क असते. प्रवेश शुल्क बघा, स्टार्टिंगला जर फीस भरली सपोज, हो का, तर ते परीक्षा शुल्क एकूण मध्ये 200 रुपये घेतले जाते ओपन साठी. ओके. मागास विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये. बिगर मागास, आता हे पाचवीसाठी झाला. आता आठवीसाठी काय सेम 200 रुपये, आणि मागाससाठी 125. या चार गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. परीक्षा फीस 200 रुपये असते, एवढं लक्षात ठेवा फक्त. बघा आता इथं निकष सगळ्यात महत्वाचे आहेत. तुम्हाला ज्यावेळेस हे दिलं जाते, काय म्हणतो त्याला आपण, शिष्यवृत्ती दिली जाते, त्यावेळेस ग्रामीण भागातली शाळा कोणती आणि शहरी भागातली शाळा कोणती हे थोडंसं कन्फ्युजिंग असते. तर त्याच्यासाठी एकदम क्लिअरिटी त्यांनी दिलेली आहे, व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. शासन निर्णय क्रमांक FED 4014/643/, परिपत्रक क्रमांक 4/SD5, हे काही महत्वाचं नाही. दिनांक 15/11/2016 अन्वये पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील जर तुमच्या गावात ग्रामपंचायत असेल तरच अ, गावे वस्तीमधील लोकसंख्या विचारात न घेता शाळांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना ग्रामीण भागात केली जाते. म्हणजे ग्रामीण भागात येण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? तुमच्या गावात ग्रामपंचायत आहे का, हे जर तुम्हाला असेल, तुमची लोकसंख्या किती राहू द्या, 1 पासून लाखापर्यंत किती राहू द्या, जर तुमच्याकडं तुमच्या गावामध्ये प्रशासन करणारी जे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीच्या अंडर तुमचं गाव येत असेल तर तुम्ही ग्रामीण, हो का? तसेच
आता बघा इथं नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिका या परिक्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात नसल्यास शाळांची गणना शहरीमध्ये केली जाते. म्हणजे फक्त ग्रामपंचायत जे आहे ते ग्रामीण, बाकी काही असो तुमच्याकडे, नगरपंचायत असो, नगर परिषद असो, म्हणजे तालुका प्लेस असते, मोठं शहर आहे, नगरपंचायत झाले, हो का. सो तुम्ही गेलात शहरीमध्ये, त्याच्यामुळे तिकडे काय अडचण नाही. लक्षात आलं का? ह्या कॅटेगरी लक्षात घ्या. ग्रामपंचायत असेल तर ग्रामीण, आणि ग्रामपंचायत जर नसेल तर 100% तुम्ही शहरीमध्ये गेलात. ओके. शहरी भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. जर तुमची शाळा, सपोज आता इथं कसं असते, कुठल्या तरी हद्द ग्रामपंचायतची इथं संपत्ती आहे, आणि तिथून शहर म्हणजे नगरपंचायतची हद्द सुरू होते, किंवा नगर परिषदची किंवा नगरपालिकेची हद्द सुरू होते. तर तुमच्या हद्दीच्या, जर तुम्ही या हद्दीमध्ये असाल नगर परिषदच्या, तर तुम्ही शहरीमध्ये गेलात, आणि तेच तुम्ही ग्रामीणच्या हद्दीमध्ये असाल तर तुम्ही ग्रामीणमध्ये आला. क्लिअर? नेक्स्ट, या क्षेत्रात क्षेत्र दारिद्र्य लगे गटशिंग अनाधिस्थ शाळांच्या क्षेत्रावर खात्री करावी. म्हणजे हे फक्त एवढंच तुम्ही आपल्याकडे लक्षात घेण्यासाठी काय महत्वाचं आपल्याला, ग्रामीण म्हणलं की ग्रामपंचायत एवढं लक्षात घ्या, ग्रामपंचायत नसेल तर तुम्ही शहरीमध्ये आहेत, एवढं दोन गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता हे तारखा दिलेल्या आहेत, 1/9 दिलेली आहे, म्हणजे लक्षात घ्या आपल्याला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, तर सप्टेंबर पासून. लक्षात आलं का? सप्टेंबर 2025 ला याचे फॉर्म चालू होतील आता, याच्या पुढचे. ओके. आणि आवेदनपत्र सुरू होणार असल्याने, ठीक आहे, याची काही अडचण येणार नाही आपल्याला आता इथून पुढं. फक्त एक लक्षात ठेवा, ग्रामपंचायत असेल तर ग्रामीण, बाकी शहरी, आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरायचे आहेत. आता इथे महत्वाचे, जे सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबद्दल, जे मुलं सीबीएसई किंवा आयसीएसई शाळामध्ये आहेत त्या मुलांसाठी विशेष सूचना आहेत बघा. शासनाने एक निर्णय घेतला होता, त्यानुसार आयसीएसई आणि सीबीएसई अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होऊ शकतात. म्हणजे त्यांना परीक्षा देता येते त्या मुलांना. सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या 50 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. म्हणजे त्या विद्यार्थ्यांसाठी गुणानुक्रमे, हो का, पहिल्या 50 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय लिस्ट तयार करण्यात येते. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. म्हणजे जर तुम्ही त्या पहिल्या 50 मध्ये आलात, तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल, पण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही. हे सीबीएसई पॅटर्न मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी आहे. लक्षात आलं का? तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार पण शिष्यवृत्ती मिळणार नाही. ओके. महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. बार्टी शिष्यवृत्ती तशीच एक शिष्यवृत्ती आहे, म्हणजे त्याच परीक्षेच्या नुसार किंवा तेच पेपर देऊन आपण ते करू शकतो. माननीय महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या कार्यालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना, अनुसूचित जाती, जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आहे हे, बाकीच्यांसाठी नाही. इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांची, आता बघा कट ऑफ लिस्ट, सपोज कट ऑफ लिस्ट कितीची निघाली ह्या वेळेसची, राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय कट ऑफ लिस्ट सपोज निघाली कितीची, ह्या वेळेसची 240चं धरू आपण, 240 ची कट ऑफ आहे, 300 पैकी 240 ला शिष्यवृत्ती आहे असं गृहीत धरू, हो का. 270ची जी लिस्ट आहे या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. मग ह्याच्या खाली जे मुलं आहेत 270च्या खाली मुलं, आणि ते मुलं जर अनुसूचित जातीचे असतील तर अशा मुलांची वेगळी लिस्ट निघते, आणि त्यांना बार्टी शिष्यवृत्ती दिली जाते. क्लिअर आहे का? जे अनुसूचित जातीतले आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. ओके. नेक्स्ट, परीक्षा अंमलबजावणीसाठी परीक्षेचं स्वरूप काय असते बघा आता. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका सीलबंद असते. ओएमआर, अतिशय महत्वाचं, ओएमआर म्हणजे 1 2 3 4, ए बी सी डी, चार पैकी एक पर्याय रंगवा, हे ओएमआर शीट असते अशी. क्लिअर? सो त्या पद्धतीची असते. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकेची डिजिटल स्कॅन कॉपी देण्यात येत नाही. आपल्याला जसं नवोदयची डिजिटल कॉपी मिळते किंवा सैनिक स्कूलची मिळते, तशी शिष्यवृत्ती परीक्षेची मिळणार नाही. उत्तरपत्रिकेत गिरवलेली खाडाखोड केलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. एकदा नोंदवलेले उत्तर बदलता येणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. महत्वाचं आहे. 0 गुण दिले जातील म्हणते. पेनच रंगवलं पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी, शिष्यवृत्ती धारकांची निश्चिती, विद्यानिकेतन प्रवेश निवड याद्या, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे व परीक्षांची सर्व सांख्यिकी माहिती संगणकावर तयार केली जाते. म्हणजे ज्यात मॅन्युअल डिस्टर्बन्स काही नाहीये. तुमच्या उत्तरपत्रिका ज्या असतात स्कॅन केल्या जातात. सगळं कॉम्प्युटर थ्रू काम होतंय. हे महत्वाचं आहे. बघा आता शिष्यवृत्ती रकमेत वाढ झालेली आहे. तर किती शिष्यवृत्ती मिळते बघू आपण. महत्वाचं आहे. कधीपासून झाले बघा, 3/7/2023 पासून. अगोदर कमी होती, आता जास्त झालेली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थी ₹500 प्रतिमाह शिष्यवृत्ती जर तुम्ही झालात मिळाली तुम्हाला तर ₹500 प्रतिमाह. ओके. आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी, आठवीला जर मिळाली तुम्हाला शिष्यवृत्ती तर ती किती मिळणार आहे? ₹750 प्रतिमाह. पण आता तुम्ही ₹500 प्रतिमाह म्हणलात तर 12×5 = 60, 6,000 व्हायला पाहिजे, पण नाही. ते तुम्हाला 10च महिन्याचं देतात. लक्षात आलं का? पाचवी पास झाला तर वर्षाला 5,000 मिळणार. आठवीला पास झाला तर वर्षाला ₹7,500 मिळणार. एवढी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात पालकांचं जे उत्पन्न आहे, हो का, तर ते उत्पन्नाच्या संचाकरिता 20,000 पेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असण्याची मर्यादा काढण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ते काही अडचण येणार नाही तिथं. आपल्याला शिष्यवृत्ती फक्त पास होणं महत्वाचं आहे. पाचवीला पास झाला तर ₹5,000 महिना. आता हे कधीपर्यंत मिळते? तर पाचवीला पास झाला तर 6वी, 7वी, 8वी, हो का, हे 3 वर्ष मिळते. आणि जर तुम्ही आठवीला पास झाला, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हे 4 वर्ष मिळणार. क्लिअर? जे पाचवीचे मुलं आहेत त्यांना 6वी पासून 8वी पर्यंत मिळणार, आणि जे आठवीला पास झाले ते 9वी पासून 12वी पर्यंत मिळणार. ओके. सो इथपर्यंत काही अडचण आहे का कुणाला?